तुकाराम बाबा तुम्ही आगे बढो, असं कसं भेटत नाही। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचे सांगलीतील आंदोलन आज तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले। प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतप्त झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी एका महिला प्रशिक्षणार्थीला चक्कर आल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले। सरकारकडून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक महिलांच्या भावना अनावर झाल्या आणि अश्रूंचा बांध फुटला। साहेब यांची इच्छा आहे की आमचं खरोखरच तुम्ही मार्ग जोडावा आणि जे काही आपण शिक्षक भरतीमध्ये शिक्षक घेतात गव्हर्नमेंट स्तरावर त्यांचे रिटायर झाल्यानंतर तुम्ही त्यांना परत म्हणजे 20,000 पगारावर घेतात, तर ज्यांचं पोट भरलं त्यांचं अजून काही शेला पोट भरतायत। जे गरीब गरजू दीनदलितांचे लेकर आहेत, शेतकऱ्यांचे बळीराजांचे यांचे प्रश्न कधी सोडवणार आहोत आपण? किती आशेने बघितले आहेत आपल्याकडे सरकार काय साधारण सरकार नाही आहे। केंद्रामध्ये बसलेलं सरकार आहे, मोदी बाबा तिथून सांगतो दिल्लीत ती गोष्ट दिल्लीमध्ये घालणारे सरकार आहे। आमच्यावर तुमच्यावर फार आमदार विश्वास आहे, ते प्रत्येक पुढचा भारत देश घडवणारा तरुण आहे। 1,34,000 छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढ्या महाराष्ट्राची तरुण खरोखर आपला भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेला सरकार आहे। मायबाप खरोखरच मी आदरणीय फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत, तुमच्याविषयी आमच्या मनात खूप आदर आहे होता आणि राहणार की नाही हे आता तुमच्यावर निर्भर आहे। मी खरोखरच सांगतो या ऐतिहासिक जे सांगली जिल्हा आहे इथून मी सांगतो की बाबांना काही होऊ नये त्याच्या अगोदर आम्हाला निर्णय द्या। मला सुद्धा काल चक्कर आली पडलो होतो, असे खूप मोठ दुःखद घटना घडत आहे, तरी बी आमचे बहिणींचे मुलं सुद्धा घरी घडत आहे। काहींची आई आहेत, काहींचे वडील नाहीत, कोणाचे आई नाहीत, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आलेले आहेत। खरोखरच आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढी मोठी अपेक्षा। पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले असले तरी या घटनेने शासनाच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू ठेवलेले हे आंदोलन आता जनतेच्या सहानुभूतीचे केंद्रबिंदू बनू लागले आहे।